रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी संयुक्त भारत पक्षाच्या माध्यमातून बदलापूर शहरामध्ये मागील 4 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे। अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागला, परंतु आज आपण पाहू शकतो शिवसेनेचे शहर प्रमुख माजी नगराध्यक्ष वामनदादा म्हात्रे हे देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत। त्यांनी सगळ्यांची विचार विनिमय केलेला आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून पाठिंबा त्यांना दिलेला आहे। आपण वामनदादांशी संवाद साधणार आहोत। सर, एक कुटुंब प्रमुख म्हणून आपल्याला शहरामध्ये काम पाहिलं जातं आणि आज जेव्हा हे सगळे आंदोलन करते आपल्या शहरासाठी आपल्या लोकांसाठी आंदोलन करत असताना आपण शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि आपण स्वतः सहभागी झालेले आहेत, काय सांगाल? संयुक्त भारत पक्षाच्या माध्यमातून जे रेल्वे प्रवासी आहेत त्या रेल्वे प्रवाशांना बदलापूर ते मुंबईमध्ये जाण्यासाठी जो त्रास आहे आणि त्रासपेक्षा जे 2 लोक मृत्युमुखी पावले, एक आपल्या बदलापूर स्टेशनला आणि एक 12वीचा विद्यार्थी रेल्वेतनं डोंबिवलीला प्रवास करत असताना रेल्वेतनं पडून मृत्युमुखी पडला। या लोकांच्या कुटुंबासाठी त्यांना काहीतरी अर्थसहाय्य मिळावं म्हणून या पक्षाने आज आमरण उपोषण या बदलापूर शहरामध्ये केलेले। बदलापूर शहरामध्ये जे लोक धावपळीचं जीवन जगत असतात त्या जीवनामध्ये ते सकाळी पहाटेपासून 5 वाजल्यापासून मुंबईकडे नोकरीनिमित्ताने जात असताना त्यांना किती वेदना सहन करत तो प्रवास करायला लागतो, तो मला वाटतं यांच्या डोळ्यांनी बघितलेला आहे आणि त्याला कुठेतरी वाचा फोडण्यावर रेल्वे प्रवाशांच्या बाजूने DRM साहेबांकडे मागितलेले आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी आज रेल्वेमध्ये मला वाटतं माझ्या माता भगिनी असतील, सर्व पुरुष मंडळी असतील, यांना बसण्यासाठी सुद्धा जागा नसते किंवा चढताना सुद्धा जेव्हा सकाळी 7:30-8च्या दरम्यान रेल्वे स्टेशनला एका चेंगराचेंगरीमध्ये ते चढत असतात। त्या चेंगराचेंगरीमध्ये एक महिला मला वाटतं मागच्या आठवड्यामध्ये 15 दिवसापूर्वी ट्रेन खाली गेली आणि ट्रेन खाली जाऊन ती मृत्युमुखी पडली। तर या अशा घटना पुन्हा या शहरामध्ये होऊ नयेत आणि ते कुठेतरी वाचा फोडण्याचं काम या संयुक्त भारत पक्षाने केलेलं आहे आणि नक्कीच आज त्याचाच आधार घेऊन या कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रे यांनी विधान परिषदेमध्ये लक्षवेधी केली आणि लक्षवेधी करून पूर्ण सभागृहाचं लक्ष या बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांकडे आणि ज्यांनी जे आंदोलन केलेलं आहे संयुक्त भारत पक्षांचे त्यांच्या जे उपोषण करतात यांच्याकडे वेधलं केलं आणि आज सभापतींना त्यांनी मागणी केलेली की जे जीवघेणे प्रकार बदलापूरच्या लोकांचे होत आहेत रेल्वेतनं प्रवास करताना कुठेतरी थांबले पाहिजेत आणि या ठिकाणी जास्तीत जास्त 3री आणि 4थी लाईन जे टाकण्याचं काम आहे ते संथ गतीने चालू आहे, ते फास्ट ट्रॅकवर घ्यावं जेणेकरून बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांना जास्तीत जास्त 10 मिनिटाला या ठिकाणी गाड्या उपलब्ध व्हाव्या यासाठी त्या सभागृहामध्ये त्यांनी आज आवाज उठवला आणि जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या कुटुंबालाच अर्थसहाय्य मिळावं आणि यांनी ज्या 18 मागण्या केल्या त्या पूर्णत्वाकडे न्याव्या अशी मागणी आज ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सभागृहामध्ये केली। नक्कीच त्याला सभापतींनी दुजोरा दिलेला आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची आणि ज्ञानेश्वर म्हात्रे यांची चर्चा झाली आणि नक्कीच त्यातनं चांगला मार्ग काढण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ज्ञानेश्वरजींना दिलेलं आहे। त्यांचाच निरोप घेऊन मी आज यांची भेट घेण्यासाठी आलेलो आहे आणि मला वाटतं नक्कीच उद्या जे उपोषण करतात यांना DRM बरोबर मीटिंग करून या बदलापूरच्या जनतेला जो रेल्वेमधनं जाताना जो त्रास सहन करावा लागतो त्यातनं नक्कीच चांगला तोडगा निघेल असं मला वाटतं। सर, दुपारी आमदार ज्ञानेश्वर सरांनी वरिष्ठ सभागृहामध्ये हा मुद्दा मांडला, त्याच्यानंतर तात्काळ आपण बघू शकतो कुटुंब प्रमुख वामनदादा म्हात्रे आलेले आहेत, आपली भेट घेतलेली आहे, काय सांगा? प्रथम मी आपल्या माध्यमातून आदरणीय आमदार साहेब ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब यांचं संपूर्ण बदलापूरचे जे रेल्वे प्रवासी आहे, बदलापूर शहरवासी आहे, संयुक्त भारत पक्ष आहे, त्या सर्वांतर्फे खूप मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी हा आमचा इथे फुटपाथवर बसलेला जो हा आवाज होता जो कुठेतरी काही लोकांच्या माध्यमातून चिरडण्याचा प्रयत्न झाला होता, पण त्यांनी तो आवाज अगदी हिमालयाच्या टोकावर नेऊन पोहोचवला। त्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा विषय आज पेरलेला आहे आणि एवढं मोठं व्यक्तित्व आज या प्रश्नाकडे जेव्हा लक्ष द्यायला लागलं, निश्चित आमच्या आशा पल्लवित झाल्या
की हे प्रश्न मार्गी लागतील आणि त्यानंतर जे आता वामनदादा म्हात्रे साहेब आहे हे एक दिग्गज नेते आहे बदलापुरातले. आज त्यांनी आमच्यासारख्या इथे बसलेल्या उपोषणकर्त्यांना भेट देऊन या उपोषणाची एक वजन वाढवलं किंवा ह्या मागण्यांचं वजन वाढवलं. निश्चित आता ह्या सगळ्या मागण्या मार्गी लागतील यामध्ये आम्हाला आता फार असा संशय उरलेला नाहीये. मी वामनदादा म्हात्रे साहेबांचे सुद्धा या शहरवासियांतर्फे, रेल्वे प्रवाशांतर्फे, संयुक्त भारत पक्षातर्फे आभार व्यक्त करतो की त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून आम्हाला इथे भेट दिली आणि आम्हाला समर्थन दर्शवलं. आणि तेच नव्हे तर त्यांनी सर्व शिवसैनिकांना आवाहन केलं की सर्वांनी जाऊन इथे भेटी द्या आणि आपलं समर्थन दर्शवा. खरंच यासाठी खूप मनाचा मोठेपणा लागतो आणि तो त्यांनी दाखवला. त्यामुळे मी त्यांचा खरोखर मनापासून आभारी आहे, ऋणी आहे. सर, बदलापूरकरांचं 90% जीवन हे रेल्वेवरती अवलंबून आहे आणि अशातच सर्व रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी हे आमरण उपोषण केलं जातं. शिवसेनेच्या माध्यमातून वामन म्हात्रे यांच्या माध्यमातून पाठिंबा देण्यात आलेला आहे. आजही ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी वरिष्ठ सभागृहामध्ये हा आवाज उठवला आणि कुठेतरी आता शिवसेना जे ती या सर्व आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. तुम्हाला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की बदलापूर हे खरंच रेल्वेने कर्मचाऱ्यांचं काम करण्याचं हे शहर आहे. जवळजवळ 2.5 ते 3.25 लाख लोक या रेल्वेने प्रवास करत असतात. संध्याकाळी थकून बघून आले की त्या रेल्वेने जाता येताना होत असणारा त्रास त्यांच्या चेहऱ्यावर या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि मग त्यांची ही सगळी त्यांना होणारा त्रास या पक्षाने म्हणजे संयुक्त भारत पक्षाने त्यांचा आवाज उठवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. फुटपाथवर असंख्य डास चावत आहेत, परंतु त्याची तमा न बाळगता त्यांच्या डोक्यावरचं छत्र काढून घेतलेलं असतं सुद्धा आपल्या सगळ्या मागण्या या बदलापूरवासियांसाठी नाही तर रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी आहेत. आज निव्वळ बदलापूरसाठी हे लागू होणार नाहीये, तर त्यांच्या या मागण्या संपूर्ण भारतातल्या लोकांना हे आशावादी आणि आदर्शदायी ठरणार आहे. मला माहिती आहे की 4थी लाईन पडल्याशिवाय या ठिकाणी रेल्वेचं वेळापत्रक होणार नाही. अनेक वेळा आमच्या माध्यमातून सुद्धा आम्ही शिवसेनेला वामन म्हात्रे यांच्या माध्यमातून, सरांच्या माध्यमातून, ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या माध्यमातून अनेक वेळा भेटलो, परंतु 4थी लाईन झाल्याशिवाय या ठिकाणी वेळापत्रक व्यवस्थित होणार जरी नसलं तरी हे युद्ध पातळीवर काम घेणं हे अतिशय गरजेचं आहे. त्यांच्या मागण्यामध्ये 18 मागण्या आहेत. त्या मागण्यांमध्ये स्टेशनवर स्वच्छतागृहे चांगली असली पाहिजेत, स्वच्छ पिण्याचं पाणी असलं पाहिजे, पार्किंगची व्यवस्था असली पाहिजे. एखादा ॲक्सिडेंट झाला तर त्वरित त्या ठिकाणी त्याला सहाय्य मिळावं, आर्थिक नाही तर मेडिकल फॅसिलिटीज मिळाव्या याकरताच्या अनेक मागण्या त्यांनी मांडलेल्या आहेत. मागच्या 31 तारखेलाच चेतना देवरे यांचा जो अपघाती निधन झालं त्यांना सुद्धा त्यांच्या कुटुंबियांना अर्थसहाय्य मिळून त्यांच्या पत्नीला रेल्वेमध्ये नोकरी मिळावे याच्यासारखे विचार घेऊन आज मोठा विचार त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. आणि त्याला पाठिंबा देण्याकरता शिवसेनेने पुढाकार घ्यावा असं वामन म्हात्रेंच्या हाकेला सगळ्यांनी शब्द देऊन उद्यापासून सगळे शिवसैनिक या ठिकाणी येणार आहेत. एवढंच नव्हे तर उद्या DRM यांची भेट घेऊन ज्ञानेश्वर म्हात्रेंनी मुख्यमंत्री साहेबांची वेळ मागितलेली आहे आणि यांचं निवेदन हे ते मुख्यमंत्री साहेबांना त्या ठिकाणी देणार आहेत. मला आशा आहे की आमचे शिक्षक मतदारसंघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब या त्यांच्या मागण्यांना न्याय मिळवून देतील. आम्ही आशावादी आहोत. धन्यवाद. संयुक्त भारत पक्षाच्या माध्यमातून बदलापूर शहरामध्ये उपोषण सुरू आहे आणि या उपोषणाला आपण जर पाहिलं तर शिवसेनेचे शहर प्रमुख माजी नगराध्यक्ष यांनी पाठिंबा दिलेला आहे. वामनदादा म्हात्रे स्वतः या ठिकाणी उपस्थित राहिले. महत्त्वाचं म्हणजे आज आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनीही सभागृहामध्ये हा विषय मांडला आणि त्याच्यानंतर सर्व सभागृहाचं लक्ष जे आहे ते या विषयाकडे लक्ष वेधून घेतलं. महत्त्वाचं म्हणजे बदलापूरकरांचं जीवन जे आहे ते 90 ते 95% हे रेल्वेवरती अवलंबून आहे आणि त्यातच त्यांना उद्भवणारे हे अनेक प्रश्न 18 मागण्या घेऊन या सर्व पक्षातील संयुक्त भारत पक्षातील पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे आणि या उपोषणाला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा जो आहे तो देण्यात आलेला आहे.